नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा घटक आपण या ठिकाणी घेणार आहे. अध्ययन आणि उपपत्तीवर आपण 5 प्रश्न या ठिकाणी घेणार आहे. येणाऱ्या 2026च्या TET साठी अतिशय उपयुक्त प्रश्न, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला आलेच पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी हे प्रश्न या ठिकाणी घेणार आहे. काय आहे? अध्ययन वक्रामध्ये रिकामी जागा व परिसीमा हे 2 टप्पे फार महत्त्वाचे समजले जातात. मग ऑप्शन आपल्याकडे काय आहे? मंद प्रगती, जलद प्रगती, पठारावस्था यापैकी नाही, असे आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. तर या 4 ऑप्शन पैकी आपल्याला एक उत्तर या ठिकाणी आहे. या ठिकाणी काय म्हटलं आहे? अध्ययन वक्रामध्ये व परिसीमा हे 2 टप्पे फार महत्त्वाचे असतात. आता आपण जर शारीरिक परिसीमा, या ठिकाणी काय आहे? परिसीमा म्हणजे काय? शारीरिक परिसीमा, ठीक आहे, शारीरिक परिसीमा. आणि यामध्ये शारीरिक परिसीमेमध्ये काय महत्त्वाचं असते? ठराविक मर्यादेनंतर, एखादी ठराविक मर्यादेनंतर शिकणाऱ्यांनी कितीही आपण शिकण्याचे प्रयत्न केले तरी त्याची अधिक प्रगती या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण याला शारीरिक परिसीमा म्हणतात. ज्याची प्रगती होऊ शकत नाही, कितीही प्रयत्न केले त्याला आपण शारीरिक परिसीमा म्हणतो. मग या ठिकाणी काय महत्त्वाचे असते? कुठली स्वरूप महत्त्वाचं असते? जे संकीर्ण स्वरूपाची आहे. संकीर्ण म्हणजे टंकलेखन, वाद्य वाजविणे, यामधील शारीरिक परिसीमा गाठणे अतिशय कठीण असते. मग सोपी काय असते? उड्या मारणे, अंक मोजणे. यामध्ये शारीरिक परिसीमा गाठणे काय असते? सोपे असते. उडी मारणे, अंक मोजणे, ठीक आहे. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, जेव्हा आपण 10 ते 5च्या शाळेमध्ये आपण होतो, तुम्ही होता, मी होतो, आपल्या बॅचचे सर्व विद्यार्थी मित्र, शिक्षक मित्र त्या ठिकाणी होतात. आपण बघा, एक सुट्टी व्हायची आधी एक आपल्याला काय व्हायचा? अवकाश आपल्याला खेळण्यासाठी मिळायचा आणि त्यानंतर लगेच आपल्याला वर्ग खोलीमध्ये बसायला मिळायचं. पण त्यावेळेस जेव्हा आपले वर्ग शिक्षक आपल्याला शिकवत असत तेव्हा आपलं लक्ष त्यामध्ये लागत नसे. कारण ती जी अवस्था असते, आपलं लक्ष लागत नाही, कितीही प्रयत्न केला तरी आपलं लक्ष लागत नाही, आपल्याला शिकण्याची मनस्थिती त्यामध्ये नसते. त्याला आपण काय म्हणतो? शारीरिक परिसीमा म्हणतो. आणि लगेच घंटा वाजली की लगेच दप्तर पकडले की आपण पडायचो घरी. तर अशा पद्धतीचं ही काय असते? शारीरिक परिसीमा. आणि आणखी काय महत्त्वाचं असते? तर पठारावस्था या ठिकाणी महत्त्वाचं असते. अध्ययन वक्रामध्ये पठारावस्था व परिसीमा हे 2 टप्पे फार महत्त्वाचे असते. आणि पठारावस्थेमध्येही विद्यार्थ्यांची काय असते? पठारावस्था त्यामध्ये असल्यामुळे त्यांना शिकण्याची त्यामध्ये इच्छा त्यामध्ये नसते. कारण प्रयत्न चालू असूनही मात्र प्रगती त्या ठिकाणी खुंटलेली असते. प्रेरकांची जी तीव्रता असते ते कमी झाल्यामुळे, अभिरुची कमी झाल्याने, अगोदर काही चुका किंवा सवयी इत्यादी कारणांमुळे पठारावस्था निर्माण या ठिकाणी होत असते. याचं उदाहरण बघू. पठारावस्था उत्तर बरोबर आहे. आता बघा, या ठिकाणी अध्ययन वक्र आपण काढलेला आहे. काय आहे? हा अध्ययन वक्र आहे. या अध्ययन वक्राचे किती टप्पे आहे? सुरुवातीचा काळ, 2 जलद गती, 3 पठारावस्था, 4 अंतिम प्रगती आणि 5वा परिसीमा, शारीरिक परिसीमा, असे अध्ययन वक्राचे 5 टप्पे या ठिकाणी आपल्याला माहिती पडते. आता या ठिकाणी दिलेला आहे शब्दसंख्या 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 ही शब्दसंख्या आहे. आणि या ठिकाणी दिलेला आहे आठवडे. म्हणजे सुरुवातीचा जो प्रगतीचा काळ असतो, सुरुवातीचा प्रगतीच्या काळामध्ये 4 आठवड्यामध्ये 40 शब्दसंख्या किंवा 40 शब्द त्यांनी काय केलं? विद्यार्थ्यांनी, बालकांनी पाठ केलेला आहे त्याची स्मरणशक्तीने. त्याच्यानंतर मग येतो जलद गतीचा काळ. लगेच 6व्या आणि 5व्या टप्प्यामध्ये, लगेच 5व्या आठवड्यामध्ये, 4थ्या आठवड्यामध्ये त्यांनी काय केलं आहे? 40 शब्दसंख्या पाठ केलेली आहे. लगेच 5व्या आठवड्यामध्ये काय केले आहे त्यांनी? 50 शब्दसंख्या या ठिकाणी, 60 शब्दसंख्या या ठिकाणी पाठ केलेली आहे. 5व्या आणि 6व्या आठवड्यामध्ये 60 शब्दसंख्या या ठिकाणी पाठ केली आहे. हे झाली जलद गती. याला काय म्हणू शकतो आपण? जलद गती. त्याच्यानंतर पुन्हा एक अवस्था येते, तिसरी अवस्था, त्याला आपण पठारावस्था म्हणतो. यामध्ये फक्त यांनी 65 शब्द पाठ केलेले आहे 7व्या आठवड्यामध्ये, ठीक आहे. याला म्हणतात पठारा अवस्था. आता ही जे पठारा अवस्था आहे, या पठारा अवस्थेमध्ये जर आपण प्रयत्न केला की प्रयत्न चालू असूनही प्रगती यामध्ये खुंटलेली असते. ओके. अगोदरच्या काही चुका किंवा सवयी यामध्ये कारणांमुळे पठारावस्था निर्माण केली जाऊ असते. पण या अवस्थेमध्येही शिक्षकांनी बालकाला शिकवलं पाहिजे. मग कुठली अध्यापन पद्धती आपण या ठिकाणी वापरली पाहिजे? पठारावस्थेमध्ये सोप्याकडून कठीणाकडे
कठीणाकडे ही अध्यापन पद्धती आपण या ठिकाणी वापरली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा रस त्यामध्ये येऊ शकतो. मग आहे पठारावस्था संपल्यानंतर अंतिम प्रगती. या अंतिम प्रगतीमध्ये किती आठवडे? 8व्या आणि 9व्या आठवड्यामध्ये, 8व्या आणि 9व्या आठवड्यामध्ये तो जवळपास 100 शब्दसंख्या तो काय करतो? पाठ करतो 8व्या आणि 9व्या आठवड्यामध्ये. आणि शेवटी जी असते परिसीमा शारीरिक, यामध्ये तो काही करू शकत नाही, जास्तीत जास्त 10 शब्दसंख्या तो पाठ करू शकतो, 110. मग या ठिकाणी शारीरिक परिसीमा आणि पठारावस्था हे काय आहे? अध्ययन वक्रामध्ये हे 2 टप्पे फार महत्त्वाचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असतात. नेक्स्ट आपण जाऊ दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे, जलद प्रगती केल्यामुळे पुढे प्रगती न दिसता ती थांबल्यासारखी होते, या स्थितीला काय म्हणतात? या स्थितीला काय म्हणतात? आता मंद प्रगतीचा काळ, पठारावस्था, जलद प्रगतीचा काळ की शारीरिक परिसीमा, या ठिकाणी आपण अध्ययन वक्र पाहू. अध्ययन वक्राचा आपण जर विचार केला, या ठिकाणी आहे सुरुवातीचा काळ, त्याच्यानंतर आहे जलद गतीचा काळ, आत्ताच आपण जे नकाशा बघितला, जलद गतीचा काळ नंतर आहे पठारावस्था. जास्तीत जास्त आपण किती शब्दसंख्या पाठ करू शकतो? 10 शब्दसंख्या या ठिकाणी पाठ करू शकतो फक्त. ओके. मग आता या ठिकाणी काय झालं? मंद प्रगतीचा काळ. आता या ठिकाणी जर आपण बघला अंतिम प्रगतीचा काळ, जलद सुरुवातीचा काळ, जलद प्रगतीचा काळ या ठिकाणी आहे जलद प्रगतीचा काळ. ओके. आणि त्याच्यानंतर असते पठारावस्था 10 शब्दसंख्या, त्याच्यानंतर असते अंतिम प्रगतीचा काळ, आणि त्याच्यानंतर असते शारीरिक परिसीमा. तर या ठिकाणी उत्तर काय मित्रांनो? पठारावस्था या ठिकाणी मित्रांनो उत्तर आहे. नेक्स्ट आहे पठारावस्था. हे बघा या ठिकाणी बघितलेलं आहे पठारावस्था, सुरुवातीचा काळ, जलद काळ, पठारावस्था आणि अंतिम परिसीमा या ठिकाणी दिलेला आहे. फक्त 5 शब्दसंख्या पठारावस्था म्हणजे पाठ करू शकतो. आणि या ठिकाणी काय महत्त्वाचं असते? सोप्याकडून कठीणाकडे हे सूत्र, अध्यापन सूत्र अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी असते. तिसरा प्रश्न या ठिकाणी बघू. तिसरा प्रश्न आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही या उपपत्तीवर आधारित आहे. आता किती प्रकारच्या उपपत्त्या आहे? उपपत्तीचं जर वर्गीकरण केलं आपण तर साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि क्षत्रिय उपपत्ती. ओके. आता या 3 प्रकारच्या या ठिकाणी काय मित्रांनो उपपत्ती या ठिकाणी आहे. क्षत्रिय उपपत्ती म्हटल्यापेक्षा याला आपण आधुनिक उपपत्ती म्हणू. कुठल्या प्रकारची? आधुनिक उपपत्ती आपण या ठिकाणी म्हणू, आधुनिक उपपत्ती. आता यामध्ये जर आता प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी टाकली आहे? थॉर्नडाईकने मांडली आहे. थॉर्नडाईकनी यांनी कुठली प्रमाद उपपत्ती मांडली आहे? तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती यांनी थॉर्नडाईक यांनी मांडली आहे. आणि ती उपपत्ती येते साहचर्यवादी उपपत्तीमध्ये. कुठली उपपत्ती येते? साहचर्यवादी उपपत्तीमध्ये ते येतात. म्हणून प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही या उपपत्तीवर आधारित आहे, म्हणजे साहचर्यवादी उपपत्तीवर या ठिकाणी प्रयत्न प्रमाद उपपत्ती आधारित आहे. आपण याचं उत्तर बघू. काय आहे? साहचर्यवादी. या ठिकाणी अध्ययन उपपत्तीचं वर्गीकरण आपण दिलेलं आहे. बघा, साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती, आधुनिक उपपत्ती. साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणते? थॉर्नडाईक, पॅव्लॉव, स्किनर, वॉटसन, गुथ्री आणि हल्ल या ठिकाणी हे येते. म्हणजे एवढ्या शास्त्रज्ञांनी साहचर्यवादी उपपत्तीवर काय केलं आहे? काम केलं आहे. त्याच्यानंतर आहे ज्ञानात्मक उपपत्ती. ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये काय येते? समाकारवादी उपपत्ती म्हणजे समष्टीवादी उपपत्ती, लेनिनची क्षत्रिय उपपत्ती, गॅनेची उपपत्ती, टॉलमेनची उपपत्ती, आसुबेलची उपपत्ती, ब्रुनरची उपपत्ती यांनी मांडलेल्या उपपत्ती या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येतात. आधुनिक उपपत्तीमध्ये काय आहे? ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती आणि माहिती प्रक्रियकरण प्रतिमान हे काय येतात? आधुनिक उपपत्तीमध्ये येतात. म्हणून याचा जे उत्तर आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही कुठल्या उपपत्तीवर आधारित आहे? तर साहचर्यवादी उपपत्तीवर प्रयत्न प्रमाद उपपत्ती आधारित आहे मित्रांनो. चौथा प्रश्न या ठिकाणी घेऊ आपण. चौथा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी अध्ययनाची संस्कृती सांगड घातली. गॅमने, लेविन, बिने आणि हल्ल 4 ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन आपल्या या ठिकाणी उत्तर बरोबर आहे? तर आपण बघू. आता गॅनने यांनी जर विचार केला, कोणी गॅननेनं, तर गॅननेची याची जर उपपत्ती केली तर यांनी काय केलेलं आहे?
ज्ञानीची कोणती उपपत्ती प्रसिद्ध आहे? ज्ञानीची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. कुठली? श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. अध्ययन उपपत्ती ही कोणाची प्रसिद्ध आहे? ज्ञानीची या ठिकाणी प्रसिद्ध आहे. तर याचे न आपण जर आता कर्ट लेविनची जर आपण उपपत्ती बघितली कर्ट लेविनची, तर त्याची काय ज्ञानात्मक क्षत्रिय उपपत्ती. कुठला आहे? ज्ञानात्मक क्षत्रिय उपपत्ती कर्ट लेविनची प्रसिद्ध आहे. मग याचं उत्तर जर आपण बघितलं काय आहे, तर याची आहे लेविन यांनी अध्ययनाची संस्कृती सांगत घातली. क्षत्रिय उपपत्तीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? संस्कृतीशी क्षत्रिय उपपत्ती म्हणजे क्षेत्र एक प्रकारचं हे काय आहे? क्षेत्र आहे. हे काय आहे? क्षेत्र आहे. ही क्षत्रिय उपपत्ती त्यांनी काय मांडलेली आहे आणि क्षत्रिय उपपत्तीमध्ये यांनी संस्कृतीशी सांगड या ठिकाणी घातलेली आहे. त्यामध्ये काय येतात? व्यक्तिमत्वाचा विशेष अभ्यास, त्याच्यानंतर छत्र, व्यक्ती, बहिस्त, आवरण, सदिश, राशी, मिती, प्रेरणा, अंतर उद्देश, अडथळे आणि टोपोलॉजी अशा या घटक त्यामध्ये क्षत्रिय उपपत्तीमध्ये येत असतात. नेक्स्ट आपण जाऊ पाचवा प्रश्न अशा पद्धतीचा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या गोष्टीची वारंवार आवर्तने केल्याने ती गोष्ट होते म्हणजे अस्पष्ट होते, स्पष्ट होते, मजबूत होते की दृढ होते, अशा कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी होतात? एखाद्या गोष्टीची वारंवार आवर्तने केल्यात ती गोष्ट काय होते? दृढ होते. काय होते? दृढ होते. तर अशा पद्धतीनं मित्रांनो विविध प्रकारचे मानसशास्त्रावर तुम्हाला प्रश्न पाहायचे असेल, मानसशास्त्रावरचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असेल तर स्टडी मॅथ चॅनलला तुम्ही काय करा? सबस्क्राईब करा आणि फॉलो करा स्टडी मॅथ चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.